आपण मागच्या वेळेला असं पाहिलं की शाश्वत ब्रह्म म्हणजे काय, आणि आता बरोबर त्याच्या उलट गोष्ट पाहिजे की हे चंचल लक्षण काय आहे. आणि आज मायक्रोबायोलॉजीवाल्या आपली मैत्री झाली तर समर्थाने पण मायक्रोपासून सुरुवात कशी झाली आहे ते आपल्याला सांगितलं आहे की हे सगळं जे काही विश्व आहे ह्या विश्वाचं मूळ बीज कुठे आहे आणि या मूळ बीजापासून हे सगळं कसं काय निर्माण झालेलं आहे याची पुन्हा एकदा, कारण दिसणाऱ्या सगळ्या चंचल गोष्टीच आहेत, बदलणाऱ्या गोष्टीच आहेत आणि त्या बदलणाऱ्या गोष्टींमध्येच आपण वावरतोय किंवा त्याचंच आपल्याला आकर्षण आहे, त्याच्याचमध्ये आपल्याला राहायचं आहे. असं सगळं असलं तरी याच्या मुळाशी काहीतरी आहे हे आपल्याला मान्य आहे. जसं आपण आपल्याकडे फॅमिली ट्री तयार करतो की आपले वडील, मग वडिलांचे वडील, जे जितकं जाता येईल तितकं आपण फॅमिली ट्रीच्या द्वारे मुळाशी जाण्याचा प्रयत्न करतो. आणि मग काहीच नाही की मग आपण म्हणतो की आम्ही कुठल्या गोत्रातले, ते मग आपलं मूळ. अशा प्रकारे आपण आपल्या मुळाशी जायचा प्रयत्न करतो. एखादं छान आंबा दिसला, आता सध्या आंब्याचा दिवस आहे म्हणून आंब्याचं उदाहरण, की मग आपण हा कुठला आहे, मग त्याचं बीज आपल्याला मुळाशी जायला आवडतं. कळत असो नसो पूर्णपणाला आपण त्या मुळाशी गेलो आहे ते सगळंच्या सगळं खरं आहे असं की आपल्याला खात्रीपूर्वक म्हणता येईल अशातला भाग नाही, पण मुळाशी जाणं हा एक आपला प्रयत्न असतो. सगळ्याच्या मुळाशी जायचं. एखादी घटना घडली, खरंच घडलं आहे ना, मुळाशी जायचं. सगळ्याच्या आपल्याला मुळाशी जायला आवडतं. तर हे जे दृश्य विश्व आहे त्याच्या मुळाशी आपल्याला जायचं आहे. दिसणाऱ्या चंचल जगाचं मूळ कुठे आहे ते आपल्याला खरं तर वारंवार आपण म्हणत आलो आहे की आपण आता 15व्या दशकाचा अभ्यास करतो आहे. 20च दशक आहेत दासबोधामध्ये, त्यामुळे बऱ्यापैकी सगळे विषय आपले झालेत. पण तरी देखील जे महत्त्वाचं आहे ते पुन्हा पुन्हा आपल्याला सांगितलं जात आहे. आणि त्यामुळे हे काही नवीन नाही आहे की दृश्य जग चंचल आहे, आकर्षित करणारं आहे. आपल्याला माहीत आहे की या दृष्टम तद नष्टम, सगळं नष्ट होणार आहे. तरी पण ते आहे याचा अर्थ याच्या मुळाशी काहीतरी आहे. मग हे कुठून आलं तर साधारणपणानं असं आपण पाहतो की ज्याला शब्द आध्यात्मिक येतील पण आपल्याला त्या शब्दांचे अर्थ आता बऱ्यापैकी माहिती आहेत की या सगळ्या विश्वाच्या मुळाशी एक मूळ माया, म्हणजे जे काही विश्वाचं मूळ आहे ज्याला बीज असं म्हणतो, ती अशी आहे की ती मूळ माया आहे. त्याच्यातून ही विश्व निर्माण झालं असं पण म्हणतो. आणि विश्व हे आपल्याला असं 4 प्रकारांनी दृश्य स्वरूपात दिसतं. या दृश्य जगाचाच आपण विचार केला म्हणजे त्याची जी की एक जडणघडण ज्याला म्हणतो ती जर आपण पाहिली तर त्याच्यात आपल्याला 4 गोष्टी आढळतात. एक म्हणजे आपल्याला सगळं जड गोष्टी दिसतात, म्हणजे डोंगर दिसतात, दगडधोंडे दिसतात, जे हलत नाहीत, इकडून तिकडे जात नाहीत. मोठे मोठे वृक्ष दिसतात, त्यांना आता आपण क्रेनच्या सहाय्याने नवीन शोध लागले त्यामुळे इकडलं झाड ती दुसऱ्या याच्यामध्ये पुन्हा आपण लावायचा प्रयत्न करतो. बऱ्यापैकी त्याला आता विज्ञानाच्या सहाय्याने यश पण प्राप्त झालं आहे की झाडं तोडायची नाहीत आणि इमारती तर बांधायच्या आहेत, मेट्रो तर यायला हवी आहे. मग एवढे मोठे मोठे वृक्ष काय करायचे, मग त्यांना मुळासकट घ्यायचं काढून आणि दुसरीकडल्या जमिनीमध्ये त्यांना पुन्हा हे करायचं. त्यामुळे झाडं आता जडं अशा ह्याच्यात राहिली नाहीत, पण तरी हा काही 100% होणारा उपाय नाही आहे. त्यामुळे अजून आपण म्हणू की न हलता स्वतःहून न हलणाऱ्या गोष्टी त्याला आपण जड पदार्थ म्हणतो. असे अनंत जड पदार्थ हा विश्वातला एक भाग झाला. दुसरा भाग असा आहे की निरनिराळे जीव आहेत, 84 लक्ष योनी जसं आपण म्हणतो, की त्यांच्या कलेनं त्यांचा जीवनक्रम चालतो. अगदी 24 तासच जगणारा एखादं चिरटाचा डासाचं उदाहरण घेतलं तरी, किंवा तुम्ही आम्ही माणसंसुद्धा आपल्याला जगण्यासाठी काहीतरी भगवंतांनी जीवनकला दिली आहे. मग आपण पशुपक्ष्यांचा अभ्यास करणाऱ्यांबद्दल म्हणतो की त्यांच्याजवळ किती किती कला आहेत. कोणी गाण्यामध्ये असेल, कोणी नृत्यामध्ये असेल, कोणाचे रंग छान छान असतील. हे निसर्गाने भगवंतांनी त्यांना देऊन पाठवलं आहे. ही एक जीवनकला, अशी जीवनकला संपन्न असणारे सगळे जीव हा पण एक आपल्या ह्या विश्वातला भाग आहे. जसा जड पदार्थ हा एक भाग आहे तसं अशा प्रकारच्या जीवनकला असणारं, कलेनं संपन्न असणारं हे सगळं 84 लक्ष योनीचं जग हे पण आपल्याला ह्या विश्वामध्ये दिसतं. खरंच आहे, सुंदर आवाज असणारी कोकिळ पक्षी की लगेच आपल्याला मोह होतो. मोराचा नाच, आता पाऊस जवळ आला की अगदी तो पाहण्यासाठी आपली धडपड असते. तर त्याला भगवंतांनी ह्या सगळ्या जीवनकला दिलेल्या आहेत. चित्ता एवढा जोरात दौडतो, प्रचंड वेग आहे त्याच्या ह्याला धावण्याला. तर असं जे काही त्यांची जीवनकला संपन्न असे पशुपक्षी प्राणी आपल्यामध्ये
दिसतात. तिसरं म्हणजे विविधता प्रचंड आहे. म्हणजे आपला देश जसा इतक्या स्टेट्समध्ये वेगळ्या भाषा, वेगळ्या रीतिरिवाज, वेगळ्या सगळ्या गोष्टी आहेत, तसं संबंध विश्वाचा विचार केला तरी कितीतरी विविधता आपल्याला दिसते. म्हणजे हवा पाण्याची विविधता तर आपल्याला दिसतेच आहे, आवडीनिवडीची विविधता असते, रंगांची विविधता असते, एखाद्याला खूप कडकडीत लागतं, एखाद्याला गार लागतं, अशी विविधता असते. असे सगळे प्रकार आपल्याकडे असतात. तर विश्वामध्ये हा एक प्रकार आहे. जडपदार्थांचा एक आपण पाहिलं, 4 गोष्टी जडणघडणीमध्ये हा पाहिला. एक जडपदार्थ पाहिले, एक जीवनकला प्रत्येक जीवाला भगवंतानी देऊन पाठवलेलं आहे ते आपण पाहिलं, विविधता आपण पाहिली. पण या सगळ्याला एक चौथा विशेष प्रकार आहे की हे सगळं नियमानुसार चालतं. याला काहीतरी एक ऑर्डर आहे. असं नाही आहे की माहीत नाही, काहीतरी ऋतू आहेत, उन्हाळा पावसाळा हिवाळा, अशा सगळ्या गोष्टी, काहीतरी नियम त्याच्या मागे आहेत. तसा ह्या 4 गोष्टींनी हे विश्व चालतं. असं आपल्याला जर बारकाईनं निरीक्षण केलं तर आपल्याला समर्थ सांगतात ही गोष्ट पटेल की खरंच ह्या 4 गोष्टींनी हे सगळं विश्व चालतं आहे. आता हे सगळं अशा 4 पद्धतीनं चालण्यासाठी कोण हे सगळं चालवत आहे असा जर प्रश्न आपल्या मनाला आपण विचारला तर असं की पटकन ठोस उत्तर देता येणार नाही की हे सगळं कोण चालवत आहे. जसं एखादं कुटुंब आहे, कुटुंब कोण चालवत आहे. आता गमतीनं आपण म्हणतो की हल्ली तर काय बाई, घरातली जी बाई असते तीच कुटुंब प्रमुख झालेली आहे, कारण तिच्या निर्णयाशिवाय काहीच घडत नाही. त्यामुळे आपण पूर्वी एक ठीक होतं, कुटुंब प्रमुख म्हणून कोणीतरी एकत्र कुटुंब असायचं, मग त्या घरातले जे कोणीतरी आजोबा किंवा वृद्ध व्यक्ती असेल ती एक कुटुंब प्रमुख असायचे. आणि कळत नकळत का होईना मुलांनी, बाळांनी, नातवंडांनी, घरातल्या बायकांनी, अगदी काम करणाऱ्या सगळ्यांनी सुद्धा एक प्रकारचं धाक किंवा एक प्रकारचं आदर असा हा मूळ पुरुष जो आहे त्याच्याबद्दल असायचा. हे झालं जुन्या वातावरणातलं. पण आता काही आपल्याला तसं सांगता येत नाही. पण ह्या विश्वाचं पण एक काहीतरी असं असलं पाहिजे की ज्याच्यामुळे हे सगळं निर्माण झालेलं आहे. मग ते काय आहे, तर याच्यासाठी आपण यापूर्वी अभ्यासला आहे की जी पंचभूतात्मक अशी जी आहे, म्हणजे आपण पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश असे पंचमहाभूत म्हणतो आणि 3 गुण म्हणतो. तर हे सगळं आपल्याला मानावं लागतं की अष्टधा प्रकृती जी आहे, या अष्टधा प्रकृतीमुळे हे सगळं चाललेलं आहे. एकाचं असं नाव आपल्याला घेता येणार आहे, आपण पुढे पाहणार आहोत की त्या सगळ्याला शेवटी परमात्मा असं म्हटलं आहे. तो दिसत नाही आहे पण तो परमात्मा हे सगळं जग चालवतो आहे, हे आपल्याला मान्य करावं लागतं. न दिसणाऱ्या या परमात्म्याकडून ह्या अशा अनंत गोष्टी ह्या पृथ्वीवरती घडतात. आणि मग जिथे मानवाची बुद्धी, मानवाची शक्ती, मानवाची कल्पना ही अपुरी पडते, तिथे आपण म्हणतो की काय बाबा भगवंताच्या मनात काय असेल तसं घडेल असं आपण म्हणून त्याच्या स्वाधीन होतो. तर तसं आहे. पण समर्थक असं मानणारे नाही आहेत, त्यामुळे त्यांना असं ठोस काहीतरी लागतं म्हणून ते आपल्याला सांगणार आहेत. आणि मग त्याला नावं दिले, प्रकृती आणि पुरुष. आता यातला पुरुष आणि स्त्रीतला पुरुष नाही हे आपल्याला माहिती आहे. त्या प्रकृती आणि पुरुष, प्रकृती म्हणजे हे सगळं दृश्य जग आणि या दृश्य जगाला न दिसणारं जे आत्मतत्व आहे ते चालवणारा याला पुरुष असं म्हणायचं. याला अनुसरून शिवाय ते 3 गुण, म्हणजे जसं आहे ना, आपण सगळेजण मानव म्हणून आहोत. पण मानव आहोत तर की आपण गणपतीच्या कारखान्यातले ठशाचे गणपती नाही आहोत की आपण याच्यात टाकलं आणि मग सगळे सारखेच आहोत. आपण सगळे वेगवेगळे आहोत. मग वेगवेगळे कसे आहोत तर त्याला आपल्याला उत्तर आहे की त्रिगुण जे आहेत ते आपल्यामध्ये कमी जास्त आहेत. सत्व रज तमानी आपलं व्यक्तिमत्व घडलेलं आहे. त्यामुळे आपल्याला पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आपल्या देहामध्ये असताना सारखंच आहे. त्यांनी आपला हा देह तयार झालेला आहे, गोष्ट बरोबर आहे. तरी देखील आपलं जे बाकीचं रूप आहे, रंग, रूप, स्वभाव, आवडी निवडी, ह्या सगळ्या गोष्टी निर्माण कशा होतात किंवा ह्या कशावर असतात, तर याच्यासाठी 3 गुण जे आहेत सत्व रज तम याच्यावर आपला असतो. त्यामुळे हा जो देहाचा कारभार जर ह्या 3 गुणांनी चालतो तसा विश्वाचा कारभारसुद्धा ह्या 3 गुणांनी चालतो. अशा पद्धतीने विचार करायला घेतलं तर आपल्याला कळेल. आणि मग आता ही पंचमहाभूत, त्रिगुण यांनी चालणारं हे सगळं विश्व, त्या ह्या विश्वाचं या सगळ्यांना ऑर्डर देणारं कोणीतरी पाहिजे. आता आपल्यामध्ये सत्व रज तम 3 आहेत. आज आपला थोडासा तमोगुण वर यायला हवा आहे. आजची जी आपली देशाची परिस्थिती आहे आणि आपण जे काही पाहतो आहे, मग अशी आपण इथे येण्यापूर्वी आमचा विषय चालला होता की दारात आत्ता कोणी समजा हातामध्ये तलवार, सुरी, चाकू घेऊन आला, काय करणार आहोत आपण. मग त्याच्यासाठी आपल्याला तमोगुण वाढवावा लागेल. आपण सत्वारी राम श्रीराम जय राम जय जय म्हटलं तर गोळी घालतो तुला बस, तर नाही चालला. कुठे आपला तमोगुण, रजोगुण, सत्वगुण
कमी जास्त करायचा, ती जी काही गोष्ट आहे ती कोण ठरवतं? तर ते आपलं आत्मतत्व ठरवतं. हे दिसत नाही आहे आपल्याला, पण आपलं आत्मतत्व ह्या गोष्टी ठरवतो. आणि आत्मतत्वावर आपले हे सत्व रज तम कमी जास्त प्रसंगाप्रमाणे आपल्या बुद्धीप्रमाणे होतात. आता बुद्धीत सुद्धा दोन्ही गोष्टी आहेत ना, एक चांगली बुद्धी आहे, एक वाईट बुद्धी आहे. चांगली बुद्धी आपली वरचढ झाली तर आपण योग्य तो निर्णय घेऊ, पण दुर्बुद्धी सुचली तर आतंकवाद्यांना काय, त्यांच्याजवळ बुद्धी आहेच की हो, पण त्यांची दुर्बुद्धी आहे, त्यामुळे ते दुसऱ्या मार्गाने जात आहेत. अशा सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर आत न दिसणारी अशी काहीतरी गोष्ट आहे. आणि तसंच या विश्वामध्ये सुद्धा न दिसणारी जी गोष्ट आहे त्याला अंतरात्मा असं म्हटलं. हा सगळ्यात श्रेष्ठ आहे, हा सगळ्यात वडील आहे, हा सगळ्यात मोठा आहे. आणि याच्या देखरेखीखाली हे सगळं चाललेलं आहे कारभार. त्यामुळे जो परमात्मा, अंतरात्मा, काय नाव द्यायचं असेल ते, या गोष्टीचा विचार केला तर तो सगळ्यात श्रेष्ठ, तो सगळ्यात वडील, त्याच्या प्रेरणेनं हे सगळं विश्व चालतं आहे असं आपण लक्षात घेऊ. आपल्या म्हणजे पिंडी ते ब्रह्मांडी, आपण देहाचा विचार केला की आपल्याला विश्वाचा कळतो. देहाचा विचार पण हाच केला की आपल्या ह्या पंचमहाभूतांच्या साह्यानं तयार झालेला स्थूल देह, सत्वरज तमानी झालेला आपला सूक्ष्मदेह, आणि या सगळ्यांना चालवणारी आतली जी गोष्ट आहे तो अंतरात्मा. तसं ह्या विश्वामध्ये सुद्धा जे सगळे आत्ता आपण पाहिलेल्या 4 गोष्टी आणि त्याशिवाय विश्वाचा पण त्रिगुण, विश्वाची पण पंचमहाभूतं, या सगळ्याला चालवणारा एक श्रेष्ठ जो कोणी आहे तो अंतरात्मा. पण तो अंतरात्मा आपल्याला दिसत नाही, हा मोठा आपला समजून घेण्यासाठी. आणि म्हणून आपल्याला ना प्रकृती पुरुषामध्ये आपण ह्यापूर्वी पाहिलेलं आहे की आणखीन 2 शब्द आपल्याला दिले होते की आपल्याला दिसत नाही म्हणून पुरुष या शब्दाचा अर्थ जाणीव. ते आपल्याला जाणवून घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे. दिसत नाही आहे पण तरी समजून घ्यायचं आहे. खरं जाणवणं, समजून घेणं लहानपणापासून आपण शिकत आलो आहे. आपल्या पिढीला आपले आईवडील रागावले हे जाणवत होतं, सांगावं लागत नव्हतं. शब्दाने वडील रागवत नव्हते आपल्याला, कधी मारलं नाही आपल्याला वडिलांनी आपल्या, पण आपल्याला कळायचं, ती जाणीव होती आपल्याला की आपल्याला हे आपलं जे आत्ता घडलेलं कृत्य आहे आपल्या वडिलांना आवडलेलं नाही. हे जे जाणीव आहे ना, त्या शब्दासाठी फक्त आपण हा अर्थ बघतोय की ह्याला म्हणायचं पुरुष. तर हे दिसत नाही आहे, प्रत्यक्ष कृती नाही आहे, पण जाणीव आहे या प्रकृतीला. मग प्रकृतीला म्हणायचं शक्ती आणि पुरुषाला म्हणायचं जाणीव. प्रकृती म्हणजे दृश्य दिसणारं आणि पुरुष म्हणजे न दिसणारं पण जाणवणारं. अशा दोन्ही गोष्टींनी या दोघांच्या मार्गदर्शनाखाली हे आपले सत्वरज तम जे आहेत हे सगळेजण हे सगळं हे विश्व चालवतात, तसं हेही विश्व चालवतात असं दिसेल. तर आता ह्या आपल्याला प्रकृती, पुरुष, अंतरात्मा, 3 गुण, पंचमहाभूत हे सगळे शब्द कळलेत, यापूर्वीच कळले, आत्ता आपली उजळणी झाली असं म्हणायला हरकत नाही. तर हे सगळं त्या परब्रह्मात आहेच आहे. परब्रह्म दिसत नसलं तर या परब्रह्मात ते सगळं आहे. आता असं जरी असलं तरी एकीकडे अगदी वर ज्याला आपण श्रेष्ठ म्हटलं तो अंतरात्मा, आणि अगदी खाली असं म्हटलं आहे दृश्य जग. तो अंतरात्मा जो श्रेष्ठ आहे तो दिसत नाही, आणि हे खाली जे असं दृश्य जग आहे ते मात्र आपल्याला दिसत आहे. तो जो आहे तो न दिसणारा, नुसत्याच जाणीवेचा आणि असा असल्यामुळे तो स्थिर, सगळीकडे भरलेला, आणि हा मात्र चंचल, बदलणारा. असं दोघांमध्ये पूर्णपणानं विरोध आहे. कोणामध्ये? परमात्म्यामध्ये आणि या दृश्य जगामध्ये. म्हणजे एका अर्थाने हे दोघं जण हे परस्पर विरुद्ध, एकमेकांचे शत्रूच आहेत म्हणा ना. अहिनुकुल असं म्हटलं जातं, मुंगूस आणि साप असे आहेत ते, की सगळ्याच गोष्टी उलट आहेत त्यांच्याजवळ जे त्यातलं काहीच त्या दृश्य जगामध्ये नाही. दृश्य जग नाशिवंत आहे आणि तो मात्र सगळे काही ठासून भरलेला आहेच आहे, पण तो दिसत नाही. दृश्य जग बदलत आहे, विविधता आहे, दिसतं आहे, पण ते नाशिवंत आहे. असं दोन्हांमध्ये असणारा जो फरक आहे तो जर आपण पाहिला. आता याच्यामध्ये होतं काय, ती व्यक्त असणारी गोष्ट आणि अव्यक्त असणारी गोष्ट म्हणजे दृश्य जग आणि परमात्मा यांची, ते दृश्य जग काय करतं, त्या परमात्म्याला खेचतं. आता आपण विश्वाचा विचार जर वेळाने करूया, आपण या पिंडाचं उदाहरण म्हणून घेऊया. आता आत असणारा जो आपला आत्मा आहे तो आत्मा हा देह चालवतोय असं आपण म्हटलं, पण होतं असं की आपला हा देह जो पंचमहाभूतात्मक आणि त्रिगुणात्मक आहे हा त्या अंतरात्म्याला खेचतो. अर्थ कळतोय? आत्मा काहीच नाही करत, तो आहेच आहे,
पण आपणच ठरवतो. आत्मा तृप्त झाला, आत्म्याला बरं वाटलं. आत्म्याला काय बरं वाटायचं आहे, तो काय सुखदुःख व्हायचं आहे. पण आमचा हा देह जो आहे किंवा ही जी सत्वरज तबक या पंचमहाभूतांनी बनलेलं हे जे काही बदलणारं शरीर आहे ते त्या आत्म्याला खेचतं आपल्याकडे. आणि त्या आत्म्याला पण या देहाची सुखदुःख लागतात. देहाला जसं सुखदुःख आहे, आत्म्याला सुखदुःख नाही आहे. त्याला काय सुखदुःख असायचं आहे, पण आम्ही काय करतो, त्याला खेचतो आणि आमची सुखदुःख ही त्याला आमच्यात खेचून आणतो आणि मग आत्म्याला पण सुखदुःख लागतात. असं जेव्हा घडतं तेव्हा मग गडबड होते. म्हणजे आपण नेहमी म्हणतो ना की आपलं मन आपल्याला योग्य तो सल्ला देतं. आपण थोडं अंतर्मुख व्हायचं, एखादी निर्णय घ्यायचा आपल्याला साधाच असला तरी तो निर्णय शांतपणे बसावं, आपल्या मनाला विचारावं आणि मन अगदी 100% यश देणारच निर्णय देतो, खरोखर देतो. पण आपण मनाचं ऐकतच नाही आणि आपलं जे उत्तर असतं मन चंचल आहे आत्ता असं म्हणतं आहे. पण जेव्हा आपण अंतर्मुख होऊन मनाला प्रश्न विचारतो तेव्हा आपलं मन आपल्याला योग्य तो सल्ला देतं, योग्य तो उत्तर देतं. आपण त्याचं ऐकत नाही. जर आपण त्याचं ऐकलं, साध्या साध्या गोष्टी असतात म्हणजे भगिनी वर्ग जास्त असल्यामुळे माझा मुद्दा पटेल. आपल्या नातेवाईकात कुठेतरी असं बारीकसं जावेशी, नंडेशी, भावजेशी असं असतं. आता मी मुळीच फोन करणार नाही आहे. एकदा फोन करायचा, आपण करायचा. दरवेळेस मीच का करायचा, कर ना. नसेल तिला जमलं हे आतलं मन सांगतं आपल्याला, पण आपण ऐकत नाही. ते ऐकायचं. आतलं मन आपल्याला बरोबर निर्णय देतं आणि तो आपला योग्य निर्णय असतो. अगदी तसंच ह्या विश्वामध्ये असतं. असा विचार केला तर आपल्याला कळेल. आता पहिल्याच्या 2 ओव्या आहेत त्याच्यात एक गंमतशीर रूपक समर्थाने बांधलं. आपल्याला हसू येईल असं आहे, पण आपल्याला कळावं ह्यासाठी ते. आता जसं आपण म्हटलं की जेव्हा तमोगुण आपला वरती येतो ना तेव्हा हे असे विचार येतात की मीच का फोन करायचा, यांना बरं आहे आपलं, दरवेळेस आम्ही आपले मऊ, यांनी कसंही वागा. किती किती आपले डायलॉग ठरलेलेच असतात, त्यामुळे असं आपण वागतो. तर त्या वेळेला आपला सत्वरज तम कसा असेल तसे आपले बोल असतात. तर इथे आपल्याला त्यांनी एक गंमतशीर रूपक घेऊन दिला आहे पहिल्या 2 ओव्यांमध्ये. ते म्हणाले, आता आपण पाहिलं की हा जो परब्रह्म किंवा अंतरात्मा हा सगळ्यात श्रेष्ठ आहे, मोठा आहे, तर त्याला त्यांनी म्हटलं पणजोबा. मगाशी जसं म्हटलं एखाद्या पूर्वीच्या एकत्र कुटुंबाचं जर आपण हे केलं तर त्यातला जो घरात मोठा असतो, तर तसं म्हणाले या विश्वामध्ये हा सगळ्यात जो मोठा आहे ना, वडील ज्याला म्हणतो, तो पणजोबा आहे. आणि मग त्या पणजोबाचा मुलगा हा कोण, तर म्हणे सत्वगुण. आता नुसतं हे रूपक म्हणून पाहायचं आहे. तर पणजोबाचा मुलगा कोण, तर म्हणजे सत्वगुण. त्याला विष्णू म्हटलं. विष्णू सत्वगुणी आहे. त्याची लाट पण, भृगु ऋषींची लाट पण जल्ली ना, रागावले नाही, त्यामुळे ते सत्वगुणी आहेत. लाट मारली तरीसुद्धा त्यांनी म्हटलं ठीक आहे मी पाद्यपूजाच करतो असं म्हटलं. त्या विष्णू हा सगळ्यात सत्वगुणी. तर तो त्या पणजोबांचा मुलगा. त्यांचा मुलगा कोण, तर ब्रह्मदेव रजोगुणी. सत्वगुणाचा मुलगा म्हणजे आता पणजोबा झाले, त्याच्यानंतर म्हणजे आजोबा झाले आणि मग त्याच्यानंतर मुलगा तो रजोगुणी. आणि त्याचा जो मुलगा आहे तो तमोगुणी, म्हणजे तो नातू झाला. म्हणजे नातू, वडील, आजोबा आणि पणजोबा म्हणजे तमोगुण, रजोगुण, सत्वगुण, अंतरात्मा, असं हे सगळं झालं. आता या 4 गोष्टींमध्ये विचार केला तर जे अव्यक्त आहे म्हणजे तो जो अंतरात्मा सगळ्यात मूळ पुरुष पणजोबा जो आहे, त्या पणजोबाला हा तमोगुण आहे ना, पणतू आहे ना, तो खेचतो. आता जसं जसं दुधावरची साय बी सगळं ते रूपक जे आहे ना त्याच्यातून आपल्याला कळेल की जे अगदी साधी गोष्ट असते. आई मुलाला किंवा मुलीला हट्ट केला तर नाही म्हणते. अगदी आता खूप उन्हाळा आहे, परवाच झालं कुलपीने, तर आईने सांगितलं नाही देणार. आजीला सांगितलं बरं बोला, झालं, आजी विरघळली. त्याच्याही खाली अजूनच म्हणजे पणजोबापुढे तर काहीच त्या तमोगुणाचं चालत नाही. तो तमोगुणी बालक काय म्हणेल त्याला ते पणजोबा हो म्हणतात. असं खेचणं. आता खेचण्यापुरतं आपण हे जे नातं आहे हे लक्षात घेतलं तर आपल्याला कळेल. त्या परब्रह्म जे आहे ते निश्चळ आहे, दिसणारं नाही आहे, हे सगळं जरी आपल्याला मान्य असलं तरी तमोगुण हा त्यांना खेचतो आणि गडबड होते सगळी. आणि हे जे दृश्य किंवा जड विश्व आहे, खरं तर असं आहे की हे दृश्य जग पण काही करू शकत नाही आहे, तो तर काही करतच नाही आहे. म्हणजे दोन्हींचा विचार केला तर खरं कोणीच काही करत नाही. दृश्य जग काहीच स्वतःहून करत नाही. ते ठीक आहे, ते बदलत असतं, तुम्हाला आकर्षित करतं ते तुमचं तुम्ही ठरवा.
जग काय करताय ते जडच आहे, त्यामुळे ते काही करत नाही. तो परमात्मा निष्ठळच आहे, तो काही करत नाही. मग करतं कोण? तर पंचमहाभूत आणि त्रिगुण. हे किती समर्थ सोपं करून सांगतायत. खरा हा विषय मृणालताई बसले शेजारी वेदांताचा अभ्यास करतात, त्यामुळे त्यांना आता मी त्या विवेक चूडामणीकडे येणार आहे. कारण हा असाच विषय विवेक चूडामणी म्हणून जो शंकराचार्यांचा ग्रंथ आहे त्याच्यात हाच विषय आला, पण तो इतका अवघड आहे. म्हणजे मी आचार्यांना दोष नाही देत, पण समर्थाने किती सोपा करून आपल्या समोर मांडला आहे अशा रूपकात्मक गोष्टीतून, तर आपल्याला कळेल. अगदी हाच विषय त्यांनी विवेक चूडामणीमध्ये घेतलेला आहे, तो आपण नंतर बघूया. तर आपण पाहिलं की सगळ्या विश्वाचा राजा कोण आहे पाहिलं, तो परब्रह्म किंवा मूळ पुरुष वगैरे. आणि मग त्याच्या पुढला मुलगा सत्वगुण, त्याचा मुलगा रजोगुण, त्याचा मुलगा तमोगुण, असं पाहिलं. आणि मग मूळ पुरुष जो अंतरात्मा आहे, म्हणजे जो पणजोबा आहे, खरं म्हणजे तो जो पणजोबा आहे ना, तो खरा ज्ञानमय आहे, सगळं जाणणारच आहे ना, करू नको दे त्याला काही. असताच ना घरातला जो पणजोबा आहे तो करत काहीच नाही, पण तो असतो ना, त्या नुसत्या असण्याने सुद्धा खूप कामं होतात ना. म्हणजे मी गमतीनं म्हणते की खरंच घरामध्ये ना कोणीतरी वयोवृद्ध असावं. तो वयोवृद्ध असण्याचा परिणाम काय होतो, कदाचित ते त्यांच्या खोलीत असतात, कानपूर लाईन पण बंद असते, पण तरीसुद्धा संध्याकाळी दोघं जण घरात आली आणि त्याच्यात जर काहीतरी तुतुमयमय झालं तर एक दुसरा जरा हळू, बाबा आहेत, एवढं तरी दडपण राहतं की जरा हळू. खरं तर त्याला काय ऐकायला येत असतं किंवा त्याला इंटरेस्ट पण नसतो, ते लक्ष पण देणार नाहीत, ते बोलणार पण नाहीत, ते निर्णय पण देणार नाहीत, काहीच नसतं. पण तरी त्याच्या असण्याचा एक आदब हा घराला असतो. तर तसं आहे की हा जो अंतरात्मा आहे हा आहेच आहे, याला जर आपण ओळखलं तर या दृश्य जगाबद्दलचं सगळं आपल्याला छान वाटेल. आपण जे आता बऱ्याचदा ह्या दृश्य जगातल्या गोष्टींना, तुमची आमची पिढी, मुलं नाही, पण आपण काय जग बदललं आहे, खरंच राहणं अवघड आहे. मला पण हल्ली वाटायला लागलं आहे की देवा आणखीन काही बघण्यापेक्षा हे आहे असं लवकर संपव बाबा. तर असं म्हटलं की काय होतं की ह्यात बदलण्याचा जो काही बदलावं असं जे काही आपल्याला वाटतं आहे ते बदलणं शक्य नाही आहे, ते जडच आहे, ते नाहीच बदलणार. त्याच्यात बदल हे होत राहणार, ते आपल्याला ॲक्सेप्टच करायला हवे, असं सगळं आहे. याचा आणखीन एक बारीकसा अर्थ लक्षात घ्यायचा की ज्या तमोगुणामुळे हे सगळं पुढे घडतं, तो तमोगुण म्हणजे अज्ञान आहे. तमोगुण हे अज्ञान आहे, म्हणून हे सगळं घडतं आहे. त्या तमोगुणाचा रजोगुण, रजोगुणाचा सत्वगुण झालं की आपली ज्ञानाकडे प्रगती होते. वागणं किंवा चुकीचं वागणं हे केव्हा घडतं, तमोगुण जास्ती झाला की. राग येतो, राग आला की माणसाच्यातून चुका घडतात. त्यामुळे तमोगुण हे अज्ञान आहे. असं लक्षात घेतलं की हेच आपल्याला कळेल की त्या परब्रह्माला हा तमोगुण म्हणजे नातू खेचतोय, तो पणतू खेचतो, म्हणजे तमोगुण आपल्याला चुकीच्या मार्गाने जायला लावतो. कारण हा तमोगुण अज्ञान आहे. हा तमोगुण अंतरात्म्याला, त्या ज्ञानाला झाकून टाकतो. इतका वरचढ होतो की तो ज्ञानाला झाकून टाकतो. म्हणजे समर्थानी शब्द वापरले, आपल्याला ते वाचता जरा असं वाटेल काय, पणतू पणजोबाला मारून टाकतो. तमोगुण ज्ञानाला, म्हणजे अज्ञान ज्ञानाला झाकून टाकतं, पुढे येऊच देत नाही. आपल्याला सगळं कळतं. म्हणजे आता अगदीच व्यावहारिक उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपल्याला आता ह्या सगळ्याची ओढ लागली आहे. दासबोध, ज्ञानेश्वरी, गीता वाचाविषयी वाटते, पण तरीसुद्धा ह्या सगळ्यामध्ये आपण अगदी छान आनंद मिळतो आहे, आवडतं आहे आपल्याला, ह्याच्यातच बरं वाटतं आहे असं सगळं आपण म्हणतो. पण तरीसुद्धा काही तमोगुणी गोष्ट समोर आली, एखाद्या एक्झिबिशनला जायचं आहे, आला मेसेज आपल्याला मैत्रिणीचा, किंवा एखाद्या सिनेमाला, नाटकाला जायचं आहे, ब्रिज खेळायला जायचं आहे, जरा चलबिचल होते, काय करू, हे यूट्यूबवर येतं, उद्या ऐकता येईल, जाते. याचा अर्थ काय, अज्ञान हे ज्ञानाला खेचतं. ज्ञान कुठं आहे ते कळलं आहे, हे आनंद देणारं आहे हे मला पक्कं कळलं आहे, पण तरी अज्ञान ज्ञानावरती मात करतो. आणि मग आम्ही काय करतो, त्या तमोगुणाकडेच आमची उताराचा रस्ता आहे ना, तो पटकन आम्ही जातो त्याच्यावर, असं घडतं. म्हणून ते सांगतात. त्याच्याच पुढे जरा इंद्रिय सुख ज्याला म्हणतो तर म्हणजे रजोगुण. तमोगुण हा समजा आपण म्हटलंच की अज्ञान आहे, मग रजोगुण काय आहे, तर रजोगुण इंद्रिय सुख आहे. आवडतं काय, सगळं आपल्याला कळतं. आता आपण सगळ्या एका अशा विशिष्ट वयाची मंडळी आहोत की आपल्याला आपले आपले अनुभव असतात की किती जरी अगदी ताज्या कैरीचं लोणचं, पण नंतर ना घशाशी येतं,
मग नको खाऊस, थोडंसं वाटतं खावंसं. म्हणजे हा जो रजोगुण आहे ते इंद्रिय सुख आहे. अनेक पदार्थांचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला माहिती असतं की जिभेला काय आणि पोटाला काय याचं वेगळेपण आपल्याला कळतं. इतकी आपल्याजवळ आता अनुभवाची शक्ती, अनुभवाचं ज्ञान प्राप्त झालेलं आहे की आपण जिभेसाठी काय खातो आणि पोटासाठी काय खातो. मग जे पोटासाठी खायचं आहे तेच मी स्वीकारलं तर प्रश्न नाही. पण रजोगुण जेव्हा माझा वर येतो तेव्हा मी इंद्रिय सुखाचा विचार करते. आणि इंद्रियांच्या सुखामध्ये ही जी रसना आहे ना ती फारच आहे बाबा. उन्हाळा जास्ती आहे, अमूलचं दुकान जवळ आलं आहे की चाललेच मी. मग किती दुसऱ्या दिवशी घसा धरू दे तरी आईस्क्रीम काढालच. असंच आहे हे रजोगुण इंद्रिय सुखामध्ये माणूस. जसं तमोगुण म्हणजे अज्ञान तसं रजोगुण म्हणजे इंद्रिय सुख. आता सगळं बघा त्या ज्ञानाला कसं खेचणार आहे. खरं जे काही आत्मज्ञान आहे, जे आहेच आहे, ते सगळं कसं आपण खेचतो अज्ञानामुळे, इंद्रिय सुखामुळे असं घडतं. आणि मग सत्वगुण जो आहे तो सत्वगुण मात्र असा आहे की त्याला स्वस्वरूपाबद्दल अभिरुची आहे. आता त्याच्याही अतीत आपल्याला जायचं आहे, त्याही गुणामध्ये अडकायचं नाही आहे. कारण सत्वगुणामध्ये एक प्रॉब्लेम असा आहे की मी सत्वगुणी आहे याचा अहंकार होतो आणि तो अहंकार परत आपल्याला मागे खेचतो. त्यामुळे सत्वगुणामध्ये स्वस्वरूपाबद्दल, आपल्या स्वतःच्या जो खरं रूप आपलं आहे त्याच्याबद्दल आपल्याला अभिरुची असते. ते शोधावं असं वाटतं, तशी प्रगती पण होते. पण अहंकार निर्माण होण्याची दाट शक्यता नव्हे, खात्रीच आहे. त्यामुळे ते परत म्हणून सत्वगुणात पण राहायचं नाही, त्याच्याही अतीत व्हायचं असं आपल्याला सांगितलं आहे. बरं, होतं असं की जेव्हा जेव्हा इंद्रियांची ही डिमांड म्हणजे रजोगुण जेव्हा जेव्हा वाढतो ना तेव्हा सत्वगुण लोपच पावतो. इंद्रिय मागायला लागली नवनवीन गोष्टी की मग तुझं त्याला अध्यात्म पुरे. आमची मैत्रिणी, आम्ही वर्गमैत्रिणी जमलो की मला एकदा मधून मधून सल्ला असतो, आता ते तुझं आपण जरा वेगळ्या विषयावर बोलू, आता हे पुरे. कारण रजोगुण हा सत्वगुणाला खेचतो. नाहीतर सत्वगुणाची स्वस्वरूपाबद्दलची अभिरुची आहे, चांगली गोष्ट आहे, पण तसं घडत नाही आणि मग सत्वगुण पण लोपतो. म्हणजे त्यांनी जे म्हटलं पणतू पंजोबाला खातो, तसं आहे की तो पणतू वडिलांना, वडील आणखीन आपल्या वडिलांना, ते आपल्या वडिलांना खातो. म्हणजे काय तर ते ज्ञानाकडला मार्ग खेचला जातो. आणि खरी प्रगती जी व्हायला पाहिजे ती प्रगती न होता पुन्हा आपण उताराकडे जातो असा त्याचा अर्थ. त्यामुळे हे आपल्याला कळेल. आता याचा अर्थच असा आहे की माणूस परमात्म प्राप्तीचा इतका प्रयत्न करत असतो, पण का त्याला परमात्म प्राप्ती होत नाही, तर ह्या सगळ्या अशा गोष्टी आड येतात. तमोगुणी अज्ञान आड येतं, रजोगुणी इंद्रियांचा जी लालसा आहे ती आड येते, सत्वगुणामध्ये अहंकार आड येतो आणि ज्ञानापर्यंत, परब्रह्मापर्यंत आम्ही पोचतच नाही. आपली अडचण नेमकी काय होते, अजून बरेच जन्म काढावे लागतील असं आम्ही म्हणतो. या जन्मात की आमचं व्हायचं नाही, जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटण्याची काही शक्यता या जन्मी दिसत नाही. कारण काय तर अज्ञान, इंद्रियांचा लालसा आणि अहंकार या तीन गोष्टीमुळे आम्ही चांगले ज्ञानाकडे जात असणारे आम्हाला कळत आहे, संत आम्हाला घेऊन चाललेत, पण तरी देखील आम्ही परब्रह्मापर्यंत पोचू शकत नाही असं आहे. आता याचंच उत्तर आणखीन म्हणजे हे पहिल्या मुलगा, नातू, पणजोबा वगैरे हे पहिल्या ओवीमध्ये ज्यांनी समाज वाचून आलेला आहे त्याला कळेलच. पण दुसऱ्या ओळीमध्ये त्यांनी देह आणि देवालय असं म्हटलं की आपल्याला मंदिर आणि मंदिरातला देव हे चांगलं कळतं. तसं आपला देह आणि या देहामध्ये असणारा आत्मा या दोन गोष्टी आपल्याला चांगल्या कळतात. आता आत्मा दिसत नाही आहे पण तो देव आतमध्ये आहे. मग आपल्याला काय होतं, असं जसं आहे ना की आपण आता शहरात राहणारी माणसं आहोत, त्यामुळे आपण असं कृतीने करतोच आहोत. आपल्याला वेळ नसतो देवळात जायला, देवापुढे 1 मिनिट उभं राहायला, चपला काढा, नमस्कार करा, आज जा, एवढा वेळ नाही. मग आपण देवालयाला, कळसालाच नमस्कार करतो. आपला हेतू असा असतो की देवळाला नमस्कार केला म्हणजे देवाला पोचला, अशा भूमिकेतून आपण करतो. आता तीच भूमिका आपण इथे लावली तर आपण देहाची काळजी घेतली की त्या आतल्या अंतरात्म्याची पण काळजी घेतली. म्हणजे देहाला चांगलं ठेवलं. शंकर पार्वतीचा संवाद आहे आणि पार्वती जे काही वनामध्ये हे करते आहे, अपर्णा नुसत्या पानांवर राहते आणि एवढी मोठी तपश्चर्या करते, तेव्हा शंकराचार्याला की देह महत्त्वाचा आहे, धर्म साधन करायचं आहे तर देह हा महत्त्वाचा आहे. आणि मग आम्ही तेच धरून बसतो की देह महत्त्वाचा आहे.
शंकराने सांगितलंय. अहो पण ती पार्वती तपश्चर्या करत होती, तिला हा बोध आहे. आम्ही काय करतोय मग? आम्ही का देह महत्वाचा बनायचा? आम्ही तपश्चर्या करतोय का? त्या तपश्चर्या करणाऱ्या पार्वतीला शरीर माध्यम खरु धर्म साधना माझा शंकरांनी बोध केला. तिला बरोबर आहे की अगं तुझा देह चांगला राहिला तर तुझा उपयोग आहे पुढे. आम्ही तपश्चर्या न करताच जर पार्वतीला दिलेलं उत्तर आहे ते आम्ही मानायला लागलो तर कसं चालेल? पण आपलं असं होतं म्हणून ते आपल्याला सांगणार आहेत की देहाची पूजा केली म्हणजे देवाला पोचते असं जर तुम्हाला वाटत असेल आणि मग देह चांगला ठेवला पाहिजे. मग मी गमतीनं सांगते ना, आमच्या आथश्रीमध्ये सगळ्या 80 वर्षाच्या तरुणी आहेत. कारण देह माध्यम खरु धर्मसाधन जाऊ दे पण देह माध्यम, देह महत्वाचा. छानपैकी टकाटक राहिलंच पाहिजे. आपल्याला कोणी रोज एकदा तरी कोणी वाटत नाही गो तुझं 79 वय आहे की किती बरं वाटतं. याचा अर्थ काय? देह महत्वाचा. त्या देहाकडून करून काय घ्यायचं, ज्ञानाकडे कसं जायचं, हा देह मला का भगवंतानी दिलाय, एवढा मानव देह मला मिळाला याचं कारण काय आहे, ह्याच्या काही प्रश्नांमध्ये पडायचंच नाही. असं केलं तर कसं चालेल? म्हणून ते आपल्याला सांगतायत की नुसत्या देवळाचा विचार करू नका. देऊळ चांगलं पाहिजे, अगदी हंड्या झुमरट सगळं पाहिजे, सोनेरी का हे लावा त्याला, काय मुलामध्ये हवं ते करा, छान भव्य असलं पाहिजे. पण आपला देव महत्वाचा आहे. देवच नाही देवाऱ्यात असं नाही चालत. मग तो डेड बॉडी झाली. देवाऱ्यात देव नसला तर देव जितका महत्त्वाचा आहे, देवालय महत्त्वाचं आहे पण ते मर्यादित स्वरूपात महत्त्वाचं आहे. असं लक्षात घेतलं तर आपल्याला कळेल की हा देह महत्त्वाचा आहे. पण देह महत्त्वाचा असला तरी तो जीर्ण झाला, जुना झाला की जाऊन नवीन मिळणार आहे याची खात्री दिली भगवंतानी आपल्याला. मग या देहाच्या प्रेमात पडण्यापेक्षा त्या देवाला शोधूया असा विचार पण लगेच आपल्याला दुसऱ्या आणि तिसऱ्या ओबीमध्ये समर्थांनी करायला सांगितलं आहे. मग आता प्रकृती पुरुष अशी 2 नावं आपल्याला आपण नेहमीच वापरतो त्यामुळे आपल्याला सहज कळतील. आता खरं म्हणजे ना हे सगळं आपल्याला कळावं म्हणून दिलेली नावं आहेत. देह, आत्मा, प्रकृती, पुरुष हे कळण्यासाठी आहे. ही म्हणजे माणसाने की अभ्यास करणाऱ्या आपल्या संत मंडळींनी त्यांच्या कल्पनेनं आपल्याला पटावं ह्यासाठी दिलेली ही नावं आहेत. प्रकृती, पुरुष वगैरे. प्रकृती म्हणजे काय, पुरुष असं कसं चालेल? म्हणजे आता अलीकडे तर अगदी पुरुष असा शब्द वापरला की आपल्याला असं वाटतं की असं कसं, म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये प्रकृती पुरुष असं म्हणताना किंवा देह आणि आत्मा म्हणताना त्याला नवरा असंच म्हटलं आहे. आणि नवरा कसा, तर ते माऊलींच्या वेळेला ठीक होतं हां, की नवरा ठोंबल्या तो करत काही नाही पण तो असल्याशिवाय कुटुंब चालत नाही, तो असावा लागतो. आणि मग पूर्वी काय कुंकवाचा धनी वगैरे त्यांनी काही करायचं नाही, फार तर त्यांनी आज्ञा कराव्या, ऑर्डरी सोडाव्यात. आता नाही असं चालणार. उदाहरण देऊन त्यावेळेचं शिकवतं 750 वर्षापूर्वी त्याला आता माऊलींचा शब्द का तो ठोंब्यासारखा बसला तर आम्हाला चालणारच नाही. तर नवरा ठोंब्या, पुरुष ठोंब्या असं म्हणून नाही चालणार. मग प्रकृती आणि पुरुष हे कल्पनेने आपल्याला समजावं म्हणून दिलेली नावं आहेत असं लक्षात घ्यायचं. त्याच्यामध्ये की असं स्त्री पुरुष आणि अशा प्रकारचा भेद आणि असं मानायचं काही खरं कारण नाही आहे. मग आपण जर तसं पाहिलं म्हणजे केवळ पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी अशासाठी ते शब्द चालेल. म्हणजे असं आहे ना, नदी ही स्त्रीलिंगी शब्द आहे, ओढा हा पुल्लिंगी शब्द आहे. पण म्हणून ओढा म्हणजे पुरुष आणि नदी म्हणजे स्त्री असं नाही आहे. आता तसं पाहिलं तर नदी मोठी आणि ओढा लहान, पण तरी देखील पुरुष आणि स्त्री असं हेच नाही आहे की कल्पनेनी पद्धतीने रूढीनी शब्द ते पसरले आणि तसे तसे शब्द आपण त्यासाठी वापरायला लागलो. की आपल्या गावातून जाणारा ओढा असेल तर त्याला आपण पुल्लिंगी शब्द वापरला, नदी वाहते तिला आपण स्त्रीलिंगी शब्द वापरला. तर त्याच्यामध्ये काही असं स्त्री पुरुष आणि लहान मोठा असा काही भेदभाव मानायचं काही खरं कारण नाही आहे. पुढे 7 ते 15 ओव्यांमध्ये म्हणजे खरं 3च ओव्यांचा अभ्यास केला पण 3 ते 7 मध्ये काय आहे तर आत्ता जो वर्णन केलं त्याच्याबदला मी हा खरा कोण आहे तो आपल्याला कळत नाही आणि त्याचं आकलन व्हावं, त्याला कळावं म्हणून आपण हा सगळ्या पसाऱ्यात त्याला शोधतो. त्यामुळे 4, 5, 6, 7 ओव्या नुसत्या वाचल्या तरी आपल्याला कळतील, नाही कळणार असं नाही. एकूण अंतरात्मा कसा हा एकटाच आहे, त्याला आपल्याला कसं शोधलं पाहिजे असं म्हणता येईल. की दृश्य जगामधली कुठलीही गोष्ट अगदी धुळीच्या कणापासून पावसाच्या पाण्याच्या थेंबापर्यंत सगळीकडे तो अंतरात्मा भरलेला आहेच आहे असं आपण फक्त मनाला सांगण्यासाठी त्या अंतरात्म्याचं एक जिकडे तिकडे तो आहे एवढ्यासाठी त्यांनी आपल्याला दिला. बुंदीच्या लाडवाचं उदाहरण देतात. म्हणजे आजी असते ना तर एखाद्या नातवानी समजा हट्टच धरला मला 5 लाडू पाहिजेत
माझी हुशार असते की 5 लाडू काही देणं शक्यच नाही आहे. मग ती काय करते, त्या एकाच लाडवाचे 5 भाग करते आणि चांगले वळून लाडू वाटतील असं देते. म्हणजे त्या बाळाच्या पोटात एकच लाडू जाईल आणि त्याला 5 हवेत ना, घे. पण ते बुंदीच्या लाडवाला किंवा याला शक्य आहे की छोटे छोटे करून त्याला देता येईल. तसं त्यांनी सांगितलं की त्याच्यात कसं आहे, सगळ्यामध्ये तो लाडवाचा सगळ्या आहेतच गोष्टी. तसं म्हणे हे आहे, या विश्वामधल्या प्रत्येक गोष्टी तो अंतरात्मा आहेच आहे. असं जर आपण केलं किंवा सूर्याच्या किरणांचं उदाहरण देतात, लाडवाचं उदाहरण देतात किंवा घटाचं उदाहरण नेहमी दिलं जातं. आपल्याला सगळ्यांना ती उदाहरणं माहिती आहेत की एवढे 100,000 घट जमला अंगणामध्ये आपल्या ठेवले आणि प्रत्येकात पाणी ठेवलं तर त्याच्यामध्ये आकाशाचं प्रतिबिंब पडतं. म्हणजे आकाश काही 100 नाही आहे हे आपल्याला कळतं, ते एकच आहे. तसं आपलं एवढे घट आहेत, ह्या सगळ्या घटांमध्ये एकच अंतरात्मा आहे, एकच ईश्वर आहे. अशा प्रकारचा विचार आपल्याला या 7-8 ओव्यांमध्ये सांगितला आहे. पुढल्या 7 ते 15 ओव्यांमध्ये त्यांनी आपल्याला असं म्हटलं की जसं मगाशी म्हटलं की आपण वेगळे कुठे आहोत. खरं तर आपण सगळेच माणसं. मग माणसं असतील तर ती सगळी सारखी असायला हवीत, उंचीनी रंगानी. पण तसं नाही घडत ना, आपण सगळ्यांमध्ये आपल्यात वेगळेपण आहे. मग ते वेगळेपण काय आहे तर आपल्याला कळलं. त्याचं उदाहरण देण्यासाठी 7 ते 15 ओव्यांमध्ये निसर्गातली गोष्ट समर्थाने सांगितली, यापूर्वीही सांगितलेली, आठवण फक्त करून द्यायचे की आपल्या एखादं बीज, सीताफळाचं, आंब्याचे कोय, जे काही तुम्ही बीज लावाल त्याच्यातून निर्माण होणारा जो काही अंकुर आहे, मग त्याचं होणारं झाड आहे, त्या झाडाला येणारी फळं आहेत, त्या फळांचा जो रस आहे त्या रसाचं वेगळेपण आहे. खरं माती, पाणी, हवा एकच मिळाली आहे. आंब्याला जी मिळाली तीच सीताफळाला मिळाली, तीच गुलाबाला मिळाली, तीच कारल्याला मिळाली, सगळ्याला तीच मिळाली. हवा, पाणी, खताला काहीच फरक पडलेला नाही. फरक कुठे पडला, त्या बीजामध्ये असणाऱ्या अंशातून फरक पडला. की सीताफळाची बी आहे तर त्याला सीताफळाचंच हे होणार. कारल्याचं बी लावलेलं आहे तर त्या वेलाला कारले तर त्यातलं कारल्याचं रस कडूच लागणार. तर हे कुठून येतं तर बीजातून. तसं या तुमच्या आमच्या सगळ्यामध्ये जे वेगळेपण आहे ते त्या अंतरात्म्याकडून आपण जे काही घेतलं आहे त्याच्यातून आपलं वेगळेपण आहे. काय सत्वरजतम आपल्याला मिळालेले आहेत. मग तमोगुणी असे आतंकवादीच होणार तो, त्यांनी जो तमोगुणच खेचलाय तो. आणि आपण सगळे सत्वगुणी होता, आपण खरंच असे शांतपणानं जे आहे ते स्वीकारणं, बरं चालेल, हो ना, बरं, अशा स्वभावाचे का आहोत तर आपला हा सत्वगुणच आपल्याकडे अधिक आलेला आहे. पण समर्थ आपल्याला सांगणार आहेत की हे लक्षात घ्यायचं की अंतरात्मा एकच एक आहे. त्या अंतरात्म्याने सगळ्यांना हे दिलेलं आहे. जीवप्राणांमध्ये तो अशा पद्धतीनं व्यक्त झालेला आहे. व्यक्त होताना त्याचं वेगळेपण आहे. गुलाबामध्ये गुलकंद तयार केला की त्याचा जो सुगंध आहे, त्यातला जो रस आहे, ते पाणी, हवा उजेडतोच ना, तरीसुद्धा त्याचा सुगंध. कारल्यामध्ये कडू, उसाच्यात गोड असं आपल्याला दिसतं. तो रस असा का, तर त्याचं कारण आपल्याला 7 ते 15 ओव्यांमध्ये दिलं आहे. आणि त्याच्यावरून मग आपल्याला लक्षात येतं की अरे आपल्यामध्ये, या प्रत्येक देहामध्ये हे वेगळेपण कसं काय आलेलं. या 7 ते 15 ओव्यानंतर मी मगाशी म्हटलं तसं विवेक चूडामणीचा उल्लेख आपल्याला या 11व्या ओवीच्या संदर्भात दिसतो. त्यांनी आपल्याला असं म्हटलं, एक शब्द वापरला आहे, तुम्हाला माहिती आहे आपल्या लहानपणी असं वापर आहे, झाडं. अंगात येणारी बाई असायची ना, हे कुठलं झाड आहे. तर झाड म्हणजे काय, आपण ज्याला वृक्ष म्हणतो ते झाड नाही, तर माणसं म्हणजे किंवा जीव जे सगळे आहेत त्याला झाड म्हटलं जायचं. त्याचा उल्लेख आहे की माणूस, पशु, पक्षी, प्राणी ही सगळी काय आहेत, त्यांची देह आहेत ना, देह असणारी सगळी झाडं, असा उल्लेख आपल्याला वाचायला मिळतो. तर तो आपल्याला 11व्या ओवीत वाचायला मिळेल. मग आपण जरा गांगडून जाऊ की म्हणजे झाड काय, तर झाडं याचा अर्थ सगळे जीव आणि अंतरात्मा हे सगळ्यांचं जीवन, त्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे. अगदी झाडाच्या म्हणजे जसं असतं ना की आपण झाडाला पाणी घालतो, ते पाणी झाडाला आळं करतो आणि त्या आळ्यामध्ये पाणी घालतो, म्हणजे मुळांमध्ये ते पाणी जातं आणि ते मुळांच्या मार्फत सगळ्या झाडाला ते जातं. अगदी पानं, फुलं, जिकडे तिकडे, कारण सगळीकडे ओलसरपणा आत असतो की हो, दिसत नाही आपल्याला. त्या खोडातून असं पाणी वर गेलं आहे, ट्रान्सपरंट नाही आहे ते खोड, ते आपल्याला दिसत नाही आहे, पण तरी देखील ते पाणी मुळांकरवी वरती जातं हे आपल्याला माहिती आहे. आता तो पण गंमतशीर विषय आहेच की कसं काय खालून वरती पाणी, कुठली कुठली मोटर लावलेली आहे भगवंतानी प्रत्येक झाडामध्ये, आणि उलटा प्रवास कसा काय पाण्याचा होतो, पाणी उताराकडे धावतं असं आम्ही शिकतो, पण प्रत्यक्षात पत्र झाडांकडे बघतो तर पाणी असं उंच झाडाकडे धावतं. आणि त्या मुळांमध्ये असे मोटर्स लावलेले आहेत. त्या मोटर्सच्या सहाय्याने पानांशी, फुलांशी, किती मोठा वृक्ष असू दे तो सगळा ओला राहतो आणि दिसत नाही, पण ओला राहतो हे आपण मान्य करतोय कारण आपल्याला जाणवत आहे.
आपण सुरुवात बघितली आहे की दृश्य आणि जाणीव, प्रकृती म्हणजे दृश्य, पुरुष म्हणजे जाणीव. तर हे जे जाणवणं आहे झाडांच्या मार्फत आपल्याला उदाहरण म्हणून कळेल तसंच आहे की आपल्याला कळतं की तो आहेच. अंतरात्मा हा सगळीकडे काम करणारा आहेच. या अंतरात्म्यामुळं ही सगळी झाडं म्हणजे तुम्ही आम्ही चालतोय. अंतरात्मा नसेल तर नुसती लाकडं, मग काही हे डेड बॉडी ज्याला म्हणतो असं असेल. त्यामुळे झाडापासून झाडं वाढतात. प्रत्येक प्राण्यापासून प्राणी, माणसापासून माणूस असं होतं. पण ती जमिनीवर वाढतात. म्हणजे वेल म्हणून असेल, वृक्ष म्हणून असेल, सगळा जो काही त्यांचा त्यात धरलेला आहे ते मुळांनी धरलेलं आहे. दिसत नसणारी मुळं ही सगळ्या झाडाला धरून ठेवतात. वेगवेगळ्या पद्धतीने आपण वृक्षाचं उदाहरण देऊन पटवून दिलं आहे समर्थाने आपल्याला की दिसत नाहीत मुळं. म्हणजे एखादं लहान मूल त्याला सांगितलं की हे लाव बरं का झाड, तुला रोज थोडं थोडं पाणी घाल, की त्याला इतका आनंद होतो की 2 पानं दिसली. मग तो रोज असं वाटतं अरे वा आणखीन 1 पान आलं, खुश होतं. आता त्यांनी जर म्हटलं की कोण पाणी देतं ह्याला, मी पाणी झाडाला खाली, आणि त्यांनी प्रत्येक वेळेला उघडून बघितलं आणि मुळं किती फुटले तर नाही वाढणार ते. त्यामुळे न दिसणारी मुळं आणि दिसणारं झाड हे जसं आपलं आहे. आता एवढे टॉवर आपले होतात, तर टॉवर ज्याच्यावर उभं आहे ते सगळं खाली, ते दिसत नाही. टॉवर दिसतो, झाड दिसतं, झाड ज्याच्यावर उभं आहे ते दिसत नाही. तसं आपण दिसतोय, आपला अंतरात्मा दिसत नाही असं आपल्या लक्षात येईल. असा विचार मग त्याला त्यांनी म्हटलं आहे की आपण माणसं म्हणजे बोलकी झाडं. ही झाडं आपल्याला उदाहरणं म्हणून दाखवता येत आहेत. खरे जे वृक्ष आहेत त्याचं उदाहरण म्हणून आपण घेतलं आहे. आपण बोलून सांगू शकतो, तर आपण बोलकी झाडं आहोत. म्हणजे संत आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सहज सांगू शकतात. पुढे 16 ते 19 या ओळ्यांमध्ये हे सगळं जे काही विश्व निर्माण झालं आहे, म्हणजे जे काही व्हायचं ते खरं तर आधीच होऊन गेलं आहे, असं काही नाही आहे. म्हणजे सतत चालू असतं गोष्ट खरी आहे. पण विचारवंत किंवा ही संत मंडळी आपल्या कल्पनेनं आपल्याला सगळ्या गोष्टी समोर सांगत असतात. आणि खरं तर या सगळ्या कल्पनाच असतात. जर नाशिवंत सगळं आहे तर या सगळ्या कल्पनाच आहेत. खरं जे की आहे ते जाणलेलं असतं, ते सांगू नाही शकत. जे कल्पनेनी सांगता आहेत, शब्दबद्ध करतायत, अनेक ठिकाणी समर्थांनी किंवा ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला म्हटलं आहे हे अनिर्वचनीय आहे. म्हणजे हे शब्दात सांगता येत नाही असं आपण अनेक ठिकाणी ऐकतो. तर ते शब्दात काय सांगता येत नाही ते फक्त आपल्याला समजून घ्यायचं आहे. नाहीतर हे सगळं जे की आहे जेवढं म्हणून शब्दबद्ध करता येत आहे, जेवढं म्हणून उदाहरणांच्या सहाय्याने सांगता येत आहेत, ते आपल्याला संतांनी, विचारवंतांनी शब्दबद्ध करून आपल्यासमोर मांडलेलंच आहे. आपण सगळेजण तसं म्हटलं तर खरोखरच भाग्यवान आहोत. आपल्याला सगळं रेडीमेड मिळालेलं आहे. आपण फक्त आस्वाद त्याचा घ्यायचा एवढंच आहे. फक्त मग काय होतं, ही जी कल्पना आहे ती कल्पना आपल्याला कळली पाहिजे. संतांनी आपल्यासमोर मांडलेलं जे आहे ते आपल्याला कळण्यासाठी फक्त आपल्याला ही जाणीव किंवा हे जाणते पण आपल्याला पाहिजे. प्रयत्न असतो. जसं भगवंतानी अर्जुनाला काय सांगितलं ते ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीत सांगितलं, मग अनंत मंडळींनी ते आपल्यापर्यंत आणलं. असं जे काही चालू राहतं तर जो तो ते सोपं करून सांगण्याचा, आपल्यापर्यंत आणून देण्याचा प्रयत्न करतो. पण तरी देखील सगळंच्या सगळं आपल्याला शब्दबद्ध नाही आहेत. आपणच त्याच्यासाठी अंतर्मुख व्हायला लागतं, आपणच विचार करायला लागतो, आपणच ते समजून घ्यायला लागतं. मार्ग दाखवण्यापुरतं या रस्त्याने जायचं आहे आपल्यालाच. विमानाने तिथे उतरवलं डायरेक्ट नाही असं होणार. ते आपल्यालाच ते जायला हवं असं ते सांगतात. काही वेळा असं होतं की काही गोष्टी आपल्याला अनुमानाने, तर्काने समजल्यात असं वाटतं, कळलं असं आपल्याला वाटतं. पण तरी देखील समर्थ आपल्याला सांगतात की असं तर्काने, अनुमानाने सगळं रहस्य नाही कळत. जसं शब्दांनी सगळं रहस्य नाही कळत, सगळं ज्ञान नाही होत, तसं तर्काने, अनुमानाने पण सगळं ज्ञान होत नाही. हा, थोडीशी संगत लावता येते. म्हणजे आपल्याला उदाहरणं मिळतात ना, तेवढ्यापुरती आपल्याला संगत लावता येते, पण सगळं कळत नाही. ते सगळं कळण्यासाठी स्वानुभव, प्रचितीच यावी लागते. अनुभवाविणं काही नाही होणार. प्रचिती घ्यायची, अनुभव घ्यायचा, तरच हे आपल्याला कळेल. नुसतं कल्पनेने, नुसतं अनुमानाने, दुसऱ्याच्या सांगण्याने, ग्रंथ वाचनाने नाही होणार. जाऊ दे, मग कशाला राजबोधाला जायचं, नाहीतरी कळणारच नाही आहे असा त्याचा अर्थ नाही आहे. पण वारंवार निरनिराळ्या मंडळींनी आपल्याला जो रस्ता दाखवला आहे, 2-2 पावलं का होईना आपण त्या रस्त्याने पुढे पुढे जात राहिलं
तर आपल्याला एकला एक दिवस त्या सगळ्याचा साक्षात्कार झाल्याखेरी जाणार नाही, असं पण संतांनी खात्रीपूर्वक सांगितलं आहे की तुम्ही 4 पावलं टाका, तुम्हाला पुढे घेऊन जायला मी येणार, असं भगवंत आपल्याला सांगतो आहे. त्यामुळे नाहीतरी कळणारच नाही आहे ना, मग कशाला जायचं आहे, असा जर एक विचार आपल्या मनात येऊ शकतो ना, तमोगुणवर आला की आपला हा विचार येणारच. तर तो न येता आपण असं पण पाहायला पाहिजे की अंतर्मुख व्हावं. तो साक्षात्कार काय आहे तो आपल्याला पण नक्की होणार आहे, असं खात्रीपूर्वक संत मंडळी आपल्याला सांगतायत. आणि तो जो काही मार्ग दाखवत आहे त्या मार्गाने आपल्याला जायचं आहे, असं 16 ते 19 आपल्याला समर्थांनी सांगितलं. पुढे 20व्या ओळीपासून त्यांनी आपल्याला म्हटलं की साधकाने, आता थोडंसं असं आहे ना की जायचं ना, मार्ग दाखवला आहे म्हणजे आता इथून पुढे साधक असं म्हटलं की साधकाने काय करावं, तर थोडं आपलं मन सूक्ष्म करावं. सारखं आपल्याला सांगतात की सगळे इंद्रिय आत वळवा, अंतर्मुख व्हा. डोळ्यांनी सगळं बाहेरचं दिसतं आहे, डोळे मिटले तरी बाहेरचं दिसतो, हो काय करायचं, बाहेरचंच दिसतं. मग ते डोळ्यांना आत वळवा आणि आत वळवा. आणि असं जर अंतर्मुख झालात, सूक्ष्म झालात, तर आपल्याला इतकी त्या अंतरात्म्याची शक्ती प्राप्त होईल की आपल्या तर मनामध्ये चांगल्या गोष्टी येतीलच, पण दुसऱ्याच्या मनात पण आपण चांगल्या गोष्टी घालू शकू, दुसऱ्याच्या मनाला पण आपण स्थिर करू शकू. असं पण त्यांनी आपल्याला सांगितलं की मन कसं आहे, मन एकदेशी आहे. अंतर्मुख केलं की तो एकच एक विचार मन करायला लागतं. चंचल आहे मन, पण एकदेशी आहे अंतर्मुख झाल्यावर. हां, नाहीतर बाहेर दिसतंय ना, जोपर्यंत इंद्रियांनी आपण या सगळं दृश्य जग बघतोय ना, मन चंचल आहे. पण त्या चंचल मनाला स्थिर करता येतं अंतर्मुख केल्यावर. जर आपण त्याला आत ओढून घेतलं आणि एकाच गोष्टीशी त्याला स्थिर केलं, आता व्यावहारिक गोष्टीशी आमचं मन पटकन स्थिर होतं. आपलं सगळ्यांचंच उदाहरण आहे, आपला मुलगा यायचा असू दे फ्लाईटनी, की त्या वेळेला आम्ही रात्रभर झोपत नाही. फ्लाईट लेट तर जाईल असेल, चुकणार तर नाही, थांबायचा होता सिंगापूरला 2 तास, आले की नाही वेळेवर कोण जाणे. आता खरं तर दिसतं आम्हाला सगळं, कुठून निघालं आहे, किती वाजता निघालं आहे, सगळं कळतं आहे. झोपत नाही आम्ही, कारण आमचं मन कुठे असतं, एकदेशी तिथेच. तेव्हा दुसरं काही आम्हाला सुचणारच नाही. मग आपल्याला ते सांगताय की अरे परमात्म्याशी एकदेशी करा, त्या ठिकाणी एकरूप करा की बघा काय जादू होईल. या बाहेरच्या दृश्य जगाशी आपण पटकन एकरूप होतो, काहीच प्रश्न नाही आहे. का आपल्याला एखाद्या सिनेमातलं दुःख बघताना अश्रू येतात, कारण आपलं मन तिथे रमतं. एकदेशी मन आहे, एकाच ठिकाणी स्थिर राहण्याची पण मनाजवळ छानपैकी क्षमता आहे. चंचल आहे, 100% चंचल आहे, आत्ता इथे तर क्षणार्धात कुठे आहे, पण तरी देखील त्या मनाला आपल्याला स्थिर करण्याची पण आपल्याजवळ ताकद आहे. आणि ते स्थिर करण्यासाठी काय करायचं, तर त्या मनाला एकदेशी करायचं. तोपर्यंत ते परब्रह्मापर्यंत पोचत नाही. एकदेशी केलं की मग त्या परब्रह्मापर्यंत ते पोचतं. आणि आता त्या परब्रह्माला पोचण्यासाठीचे जे मार्ग आहेत ते वेगवेगळे आहेत. समर्थ आपल्याला सांगतात, आपण ना समर्थ लोकशिक्षक आहेत, त्यामुळे समर्थांच्या ज्या सांगण्याच्या गोष्टी आहेत, म्हणजे मार्ग जे सांगतात ते समाजाभिमुख आहेत. समाजामध्ये कसं वागायचं यावर ते सांगतात की तुमचं मन अंतर्मुख होणं, परमात्म्याशी एकरूप होणं हे कसं जमेल, तर ते अगदी स्वच्छ सांगतात. जर का लोकांचं अंतःकरण तुम्ही खुश ठेवलं, गोड बोलावं, सगळ्यांशी प्रेमाने वागावं, आता त्याचा संबंध अंतर्मुख होण्याशी खरा काय असं सेकंदभर आपल्याला वाटेल. पण आपलं मन सूक्ष्म होणं, अंतर्मुख होणं, आपल्याला आनंद वाटणं, मनाला बरं वाटणं, हे सगळ्या भोवतालच्या वातावरणावर अवलंबून आहे. भोवतालचं वातावरण जर चांगलं नसेल तर आमचं मन अंतर्मुख कसं होणार. म्हणून ते आपल्याला सांगतात की अंतर्मुख होण्यासाठी आपण इतरांशी कसं आपलं अंतःकरण आहे, इतरांना खुश ठेवण्याचा, इतरांना आनंदी ठेवण्याचा आपला जर प्रयत्न असेल तर आपल्याला पण आपलं मन अंतर्मुख होऊन खुश ठेवण्यासाठी मदत होते. त्यामुळे समाजाशी कसं, समाजाला उपयोगी पडणारं, समाजाच्या अडल्यानडल्यांना मदत करणं, जसं समर्थांनी अनेकदा आपल्याला उदाहरणासहित पटवून दिलं आहे, जीवभावे शिवसेवा. भगवंताची सेवा म्हणजे काय, तर प्राणीमात्रांची, अडल्यानडल्या, गरजू, अशिक्षित, पैसा नसणाऱ्या अशा लोकांची मदत करा, आपोआप ती भगवंताची सेवाच होईल. आपल्याजवळ जर आहे तर इतरांसाठी ज्याला नाही त्याला देणं, हे जर करायला लागलं तर, आणि हा समर्थांचा प्रत्यक्ष अनुभव आहे, म्हणून त्या अनुभवाने आपल्याला ह्या गोष्टी सांगतात. असं केलं तर हे जे अलक्ष आहे ना, म्हणजे जे माहितीच आहे ते दिसतच नाही आहे, ते
तिथं लक्ष जाणं कठीण असतं, पण ते लक्ष लावणं आपल्याला शक्य होतं असं सांगतात. मनाच्या श्लोकामध्ये अलक्षी लक्ष असे शब्द आहेत. त्यामुळे त्यांनी ते शब्द वापरून आपल्याला सांगितलं की आपण असं अलक्षी लक्ष लावायला तत्पर होतो. न दिसणाऱ्या गोष्टीला बघायला आपण तयार होतो. न दिसू दे परमात्मा, तरी तो परमात्मा आपल्याला जाणवेल, समजेल. संतांना काय म्हणायचं, वेदांना सांगता आलेल्या नाहीत, शब्दबद्ध करता आलेल्या नाहीत अशा गोष्टीचा म्हणजे परमात्म्याचा पण आपल्याला सहज ती जाणीव आपल्याला होईल अशी खात्री समर्थ आपल्याला 19-20 या ओव्यांमध्ये देतात. असं एकदा दुसऱ्याच्या मनाशी आपलं मन तदाकार केलं. आपण म्हणतो ना की याच्या मनात काय चाललं ते आपल्याला कळलं. मग असे जसं मी म्हटलं की प्रत्यक्ष शब्दांनी आपल्याला रागवावं लागलं नाही, पण त्यांच्या देहबोलीतून आपल्याला कळलं की आवडलेलं नाही. आपली कृती आपल्या वडिलांना आवडलेली नाही हे आपल्याला न सांगता कळत होतं. तसं म्हणा की मन जेव्हा दुसऱ्याच्या मनाशी तदाकार होतं तेव्हाच हे कळतं. आईच्या चेहऱ्यावरून मुलांना कळलं पाहिजे की आपण करतोय ते बरोबर आहे का चूक आहे. न सांगता कळलं पाहिजे. सांगावं लागलं की गडबड झाली. आपल्या नुसत्या देहबोलीतून घरातल्या माणसाला कळलं पाहिजे. नाहीतर रागावून बसले पण म्हणतच दे तू बाबा का रागावलीस. आता त्याला म्हणायचं नसतं, हा भाग वेगळा, ते जाऊ दे. की त्याला कळलेलं असं ते म्हणतले, जाम म्हणतले की आज काहीतरी गडबड आहे का, काही चुकलं आहे का, आज काहीतरी वातावरण हवेत गरमा वाढला आहे, अजिबात म्हणतले कळलं असलं तरी. पण ते गमतीचा आणि आपला रोजच्या अनुभवाचा विषय वेगळा आहे. पण आपल्या लक्षात येईल दुसऱ्याचं मन जर जाणलं तर किती सोपं जातं ते आपल्याला कळेल. आणि मग खऱ्या अर्थानं हे जे सगळं चंचल आहे ते चंचलाचं चक्र ओलांडून आपल्या पलीकडे जाता येऊ शकतं असं ते आपल्याला सांगतात. कधी आपलं मन दुसऱ्याच्या मनाशी तदाकार झालं तर. म्हणजे मग आपला काय होतं, आपला मीपणा आपण विसरतो. दुसऱ्याच्या मनाशी तदाकार होणं म्हणजे काय, तर दुसऱ्याच्या मनाला बरं वाटेल असं वागणं. मग दुसऱ्याच्या मनाला बरं वाटेल असं वागणं याचाच आपला अहंकार जाणं की मला नाही एखादी गोष्ट पटली तरी ठीक आहे, ह्याला आनंद वाटतो ना, करूया असं म्हणणं. याचा अर्थ आपला अहंकार कमी होणं, अहंकार गळून पडणं. असं जर जमलं तर या चंचलातून पलीकडे आपल्याला जाता येतं असं समर्थ आपल्याला 22 सांगतात. आणि मग एकदा त्या चंचलाच्या पलीकडे गेलं किंवा मगाशी म्हटलं तसं त्रिगुणातीत झालं तर मग परमात्म्याजवळच, मग काही लांब नाही. अशा पद्धतीने त्या परमात्म्यापर्यंत अगदी त्याच्या सन्निध आपण पोचू शकतो. साध्या डोळ्यांनी जे दिसत नाही ते आपल्याला या ज्ञानदृष्टीनं दिसतं. जसं भगवंतानी अर्जुनाला दिली ना ज्ञानदृष्टी, ही समर्थ किंवा संत मंडळी आपल्याला ही ज्ञानदृष्टी देत आहेत. कसं जायचं, दुसऱ्याच्या मनाशी तदाकार होणं, न सांगता शब्दबद्ध न करता येणाऱ्या गोष्टी कशा समजून घेणं, जाणीव म्हणजे काय, या सगळ्याच्या द्वारा हे आपल्याला त्रिगुणातीत किंवा चंचलाच्या पलीकडे असं जाता येऊ शकतं असं ते सांगतायत. 24व्या ओळीमध्ये हे सगळं अखंड करावं लागतं. आपण करतो, तुम्ही समजा श्रवणाच्या द्वारे तासभर कराल किंवा आधी अभ्यास करून आल किंवा घरी गेल्यावर आता वाचाल, तर आपण असं म्हणू की तासाचे 2 तास आपण केलं. मी समजा तुम्हाला सांगायचं आहे म्हणून जरा आधी अभ्यास केला म्हणून मी 2चे 4 तास केला, असं फार तर आपण हिशोब लावण्यापुरतं म्हणून. ते म्हणतात हे सारखं करायचं म्हणजे हे होईल. मग आपली गडबड तेच होते, आपल्याला कळतं पण वळत नाही अशी जी आपली म्हण आहे ती तिथेच आहे की हे सगळं आपल्याला कळतं, आता हे सातत्याने करायचं म्हणजे मग ते आपल्याला चंचलातीत किंवा गुणातीत जे काही व्हायचं आहे ते होता येतं. ते जे परब्रह्म निश्चल आहे ते निश्चल परब्रह्म सर्व ठिकाणी आहे ते आपल्याला कळतं. पण त्याच्याच अनुसंधानात सातत्याने राहावं लागतं तर हे कळतं. आम्ही 1-2 तास ठीक आहे बरं वाटतं, नाही तर डोकं जोड होतं, किती तेच वाचायचं. मग नाही, मग ते पुन्हा सापशिडीसारखी शिडीवरून चढायचं पण परत खाली यायचं असं घडतं. पुढल्या 25, 26, 27 ओव्यांमध्ये ते असं म्हणतात की आता हे आपल्या समासाचं नावच मुळी चंचल आहे, तर ह्या चंचलातच पुरत नाही. म्हणजे काय होतं, अपुरं पडतं. चंचल याचा अर्थ अस्थिर, चंचल शब्द आपल्याला कळतो. तर हा सगळा जो काही जगाचा दृश्य जगाचा विस्तार आहे हा सगळा असाच आहे आणि तो सगळा आकलन होत नाही. आणि ही गोष्ट खरीच आहे, सगळं दृश्य जग कसं आपल्याला आकलन होणार, जे की आपल्या कल्पनेला, नजरेला, काय बुद्धीला जेवढं दिसेल तेवढंच होईल.
किती जरी अगदी लाख रुपये खर्च करून युरोप टूर करून आलो, वर्ष 2 वर्ष ती लक्षात राहील, फोटोच्या सहाय्याने परत परत आपण ते पाहू कदाचित, पण तरी विस्मरणात जाणारच. मग कधीतरी कोणीतरी विचारतो की हा पॉईंट पाहिला नाही बी, आता आठवत किती वर्ष झाली. का बरं? कारण त्याला काहीतरी मर्यादा आहे. म्हणून ते आपल्याला सांग की चंचल जग जे आहे ना, हे चंचल जगात हे सगळं पुरत नाही आपल्याला. त्यामुळे हा सगळा चंचलाचा जो सगळा विस्तार आहे तो सगळ्याचं सगळं आकलन होणं अत्यंत अवघड आहे, नाहीच आपल्याला जमणार. निश्चल म्हटलं तर ते का बरंच आहे, सगळीकडे तो भरलेलाच आहे ना परब्रह्म. चंचल पण कळत नाही, ते निश्चल परब्रह्म सगळीकडे भरलेलं आहे, तर ते निश्चलच आहे. त्यामुळे ते पण आमच्या कल्पनेच्या कह्यात येऊ शकत नाही, असं सगळीकडे आहे. म्हणून मनाद्वारे जाणीवेद्वारेच हे करावं लागतं. अगदी मन चंचल ही गोष्ट खरी आहे. त्या चंचल मनाच्याच साह्याने त्यालाच एका जागी स्थिर करून आपल्याला या परब्रह्माचा अनुभव घ्यावा लागतो. तोच मार्ग आहे. त्यामुळे चंचलानीच आपल्याला त्या चंचल मनालाच स्थिर करून हे करायचं आहे. आपण ना व्यवहारात ह्या गोष्टी सारख्या दुसऱ्याला सांगताना जरा एका जागी बस, म्हणजे तुला ते गणित, तुम्ही ना फिरत फिरत काय रे अभ्यास करता, बस बरं एका जागी, बघ जरा विचार कर, सुटणार आहे गणित तुला हे. मगाशी एक उदाहरण घेतलं ना, तसंच आहे हे, असं आपण नातवंडाला सांगतो. जरा विचार कर, येणार. ते का? तर ते मन स्थिर करणार. मग या चंचल गोष्टींमध्ये जर आपण मन स्थिर केलं तर आपल्याला कळतं किती विश्वाचा विस्तार असू दे, चंचल असू दे, पण तरी देखील माणूस आपल्या मनाच्या साह्याने मन जर स्थिर केलं तर ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. निश्चल परब्रह्माचं सुद्धा ज्ञान करून घेऊ शकतो. असं शक्यच नाही वगैरे आपल्याला जरी वाटलं तरी ते करून घेता येईल. त्यांनी आपल्याला उदाहरण दिलं आहे की आता दिवाळीतल्या फटाके कमी झाले असले तरी आपण पाहिले की काही काही नवीन नवीन फटाके असे घेतो, जो बाण मारला की तो काही आकाशापर्यंत जात नाही, मध्येच कधीतरी तो संपून जातो. तो दारूचा बाण जो आहे त्या दारूच्या बाणासारखं म्हणतो की आकाश ओलांडून पलीकडे जात नाही, काहीतरी त्याच्या मर्यादेपर्यंत जातो आणि मध्येच तो विरून जातो. हा त्याची स्वाभाविक, त्याची जी शक्ती आहे किंवा स्वाभाविक गुण आहे तो तेवढाच आहे की मर्यादेपर्यंत जाणार, विजून जाणार. तसं म्हणे मानवाचं मन आहे. कसं आहे तर परब्रह्म सगळीकडे आहे, मानवाचं मन आपण म्हटलं तसं एकदेशी आहे. म्हणून ते मन परब्रह्मापर्यंत जाऊ शकत नाही. त्याची जी मर्यादा आहे ना त्या बाणासारखी, त्या मर्यादेपर्यंत जातं. आपल्याला ती मर्यादा वाढवायला लागेल परब्रह्मापर्यंत जायचं असेल तर. नाहीतर त्या दारूच्या बाणासारखं त्याची मर्यादा आहे, तिथे ते थांबतं आणि परब्रह्मापर्यंत पोचत नाही. म्हणजे ब्रह्म शोधता शोधता आपण पराभूत होतो. आपल्याला आता म्हणजे आपण चिकाटीनं जे करायला पाहिजे ते करत नाही आणि मध्येच आपण म्हणजे होतं ना असं की नाही झालं, माझ्या परीक्षा देऊन झाल्या म्हणजे झाला अभ्यास झाला, असं नाही होऊ शकत ना. तिथपर्यंत ते बाणासारखं मध्येच नाही सोडून द्यायचं, पोचायचं परब्रह्मापर्यंत. माघारी फिरायचं नाही. माघारी फिरणं म्हणजे समर्थ जरा मधूनच ना ते आपल्याला असं एक पाठीत धपाटा घालतात लगेच. मध्ये बघा आपण अनेकदा पाहिलं आहे की लगेच आपल्याला करंट म्हणून टाकतात, दुर्दैवी म्हणून टाकतात. इथे स्वतःनी लगेच अपयशी, अर्धवट गेलात झालं नापास. परब्रह्मापर्यंत पोचायचं आहे ना तर त्याला त्या मनाला सवय लावा आणि त्याला ह्याच्या पण द्या. सर्व ब्रह्ममयम जर आहे तर तिथपर्यंत पोचा असं त्यांनी आपल्याला सांगितलं. त्यामुळे आपल्याला आता हा मूळ मायेपासून हा जो विश्वाचा पसारा आपण बघितला, या सगळ्या पसाऱ्याचा अंदाज आपल्याला आला. शुद्ध जाणीवेच्या साह्यानं किंवा हे गुणातीत होऊन कल्पनातीत होऊन आपण जर प्रयत्न केला तर आपल्याला हे सगळ्याचं ज्ञानच काय, विज्ञान, विशेष ज्ञान पण आपल्याला होईल. असं होतं की सार कळणं. सुरुवातीला ते एकदा सार कळलं की सोडायचं नाही, मग तेच धरून ठेवायचं, पुन्हा पुन्हा मागं नाही यायचं. जर का आपण पुन्हा पुन्हा मागे आलो तर मग आपण ते अज्ञानात गेल्यासारखं आहे, पुन्हा खाली येणार, म्हणून जायचं नाही. म्हणून 29 ते 32 ओव्यांमध्ये त्यांनी आपल्याला कुठे कुठे नेमका त्या बाणाची शक्ती राहते आणि मग तिथेच ते विरून जायला होतं त्याच्या जागा दिलेत आणि मग तिथे गडबड होते. म्हणून ते सांगतात आपल्याला की परब्रह्म आपण पोचायचं झालं तर काय काय करायचं. तर न थांबता मागं वळून पाहायचं नाही. ते मागं वळून पाहिलं तरी मग आपल्याला तो अहंकार येतो, एवढा रस्ता मी आले, अरे वा, तो पण मला येता कामा नये, म्हणून आणखीन पुढे जायचं, मागे बघायचं नाही असं ते सांगतात. या सगळ्यात याला शब्द वापरला आहे महत्त्व, म्हणजे सगळ्यात मोठं, सर्व तत्वातलं श्रेष्ठ. मग त्याला शुद्ध जाणीव म्हणा, जगज्योती म्हटलं आहे, कितीतरी नावं दिलेली आहेत, अंतरात्मा म्हटलं आहे, महद्भूत म्हटलं आहे. असे सगळं या श्रेष्ठ किंवा मोठी वस्तू
परमात्मा अशी जी आहे त्याला म्हणजे विश्वाची मूळ किंवा वृक्षाचं बीज, त्याला मूळ माया असं म्हटलं. आता मग अशी म्हटलं तसं की विवेकचूडामणीमध्ये हा विषय आला आहे. 1-2 मिनिटामध्ये आपण त्याचा विचार करूया. म्हणजे खरा आचार्यांचा विचार असा 2 मिनिटात करता येत नाही, पण जे साम्य आढळतं की आचार्यांनी अगदी हाच विषय मांडला आहे. त्यांनी म्हटलं आहे की जेव्हा जेव्हा आपल्याला असं वाटतं की हा देह म्हणजेच आत्मा, म्हणजे आपलं असं होतं, मग अशा आपण देह आणि म्हणजे देऊळ आणि देव असा विषय घेतला आणि मग देहालाच आपण महत्त्व देतो. जसं देवळालाच नमस्कार करतो, शिखराला नमस्कार केला की देवाला केला असं आपल्याला वाटतं आणि म्हणून देहालाच किंवा देवळालाच महत्त्व होतं. तसं जेव्हा होतं की या देहालाच आम्ही आत्मा समजतो, अगदी पक्की दृढ समजूत असते आपली की देह आहे तर पुढल्या सगळ्या गोष्टी ना, त्यामुळे देहालाच आम्ही महत्त्वाचं मानतो. तर असं वाटणं हा म्हणाले खरा पहिला अंकुर, चुकीची गोष्ट, पहिली चुकीची गोष्ट आहे ही की या देहालाच आत्मा मानणं. मग असं हे वाढत जातं. असं वाटणं जर पक्कं झालं की देह म्हणजेच महत्त्वाचा, मग देह महत्त्वाचा वाटला ही पहिली चूक. मग त्याला ती 2 पानं फुटली. देह म्हणजेच आत्मा चुकीच्या मार्गाचा रस्ता जरा वेगळा दाखवते मी तुम्हाला. तर देह म्हणजेच आत्मा म्हणणाऱ्याला त्यांनी ते बी म्हणजे देह, मग या लगेच याला 2 अंकुर म्हणजे 2 पानं फुटतात. जसं बीला 2 पानं फुटतात, अंकुर फुटतो म्हणजे. मग ही 2 पानं का फुटतात, तर म्हणे त्याला पहिलं देह म्हणजे मी की कामना येते. पहिलं छोटं पान फुटतं ती म्हणजे कामना. देह म्हटलं की मला हे हवं आहे, मला ते हवं आहे, माझ्याकडे हे नाही आहे, माझ्याकडे ते नाही आहे. आपल्या घरातनं बघा, स्वयंपाकघरामध्ये अशा अनंत गोष्टी झाल्या की पूर्वी आपल्या आईचा गरिबाचा संसार होता ना, तेव्हा गरिबाचा हां, पण पितळ्याच्या पातेलीत आपल्या आया स्वयंपाक करायच्या. मग आपण जरा मोठे झालो ते निर्लेप प्रकरण आलं. मग निर्लेप आला, आता लक्षात आलं जे टक्के दम नाही आहे. आता पुन्हा मंडळी काय वेगळा बेस असणारी, कॉपर बेस असणारी, मग तेही नाही कारण ती स्वच्छ निघत नाही. तर मग आता अजून काही असं जे काही होतं, मग आम्ही ते कशातून की आम्हाला या देहाला आनंद देणाऱ्या, देहाला सुख देणाऱ्या या गोष्टी हव्या असतात. या कामना, पहिलं देह महत्त्वाचा, ती कामना आली, पहिलं पान फुटतं ते कामनेचं फुटतं. आणि मग ती कामना आली की त्याच्या जोडीला आणखीन एक दुसरं पान फुटतं. 2 पानं फुटतात ना, दुसरं पान फुटतं ते चिंतेचं फुटतं की आम्हाला हे सगळं हवं आहे आणि हवं आहे म्हटलं की ते टिकवायला हवं किंवा मिळायला हवं. हिला मिळालं मला का नाही असं आम्हाला वाटायला लागतं. त्यामुळे ती चिंता पडते. त्या कामना आणि चिंतेची पानं पण केव्हा देहाला मी जेव्हा प्राधान्य देते. देह म्हणजेच मी, देहबुद्धी. अनेकदा आपल्याला हा शब्द मनाच्या श्लोकात अनंत वेळा आला आहे, दासबोधात पण आला आहे. देहबुद्धी जेव्हा आपली असते तेव्हा कामनेची आणि चिंतेची पानं त्याला पहिली फुटतात. आता ही कामनासुद्धा आता म्हटलं तसं विविध पद्धतीनं व्यक्त होते. 2 पद्धतीनं मेनली व्यक्त होते कामना. इच्छा व्यक्त होतं म्हणजे एकतर रागाने किंवा द्वेषाने. म्हणजे दुसऱ्याला मिळालं मला का नाही म्हणून द्वेष, आणि मला का अजून मिळत नाही म्हणून राग. ह्या रागाने आणि द्वेषाने ही कामना व्यक्त. अजून 2 पानं फुटतात ना, असं ते झाड मोठं मोठं होत जातं. आता जर का या झाडाला वेळीच जर थांबवायचं असेल तर पाणी घालायचं बंद केलं पाहिजे. कामना द्वेष यायला नको असेल तर आपल्याला पाणी घालणं बंद केलं पाहिजे. मग ते पाणी घालणं बंद झालं नाही तर फोफावणारच ना. त्याला तुम्ही घालत राहिलात तर ते फोफावणारच. त्यामुळे ते आधी बंद केलं पाहिजे. पण आपण तसं होत नाही ना. कामना चालू, द्वेष चालू, हवाय हवाय हवाय, तर ते पाणी देण्याचं बंद करणं अशक्य आहे. ते घातलंच जातं. ते काय आणखी चांगलं फोफाव म्हणून खत पण घातलं जातं. अशा गोष्टी आपण करतो. खरं म्हणजे अगदीच चालू याच्यामध्ये बोलायचं झालं तर खरं अशी वेळ जेव्हा येते की आपला देह म्हणजे मी, मग त्या देहाला कामना, राग वगैरे सगळं आलं की त्यावेळेला लगेच नायट्रिक ॲसिडचे 2 थेंब टाकावेत. खलास विषय संपून जाईल. पण तसं आपण कर, म्हणजे ज्याला समर्पण म्हणतो. आता नायट्रिक ॲसिड वगैरे जाऊ दे, पण समर्पण ही भावना जर असली, समर्पणाचे 2 थेंब टाकायचे की हा देह माझा समर्पित होण्यासाठी आहे. कुठल्या तरी चांगल्या कामाच्या मदतीसाठी भगवंतानी मला हा देह देऊन पाठवलेला आहे. स्वार्थासाठी पाठवलेलं नाही आहे. माझी कुठली कामना ठेवून पाठवलेलं नाही आहे. त्या कामनेतून राग द्वेष वाढवण्यासाठी मला पाठवलेलं नाही आहे. हा देह समर्पित करण्यासाठी पाठवलेला आहे. असं जर आलं तर मग त्या देहाला खऱ्या अर्थाने आपण वेगळ्या दृष्टीने त्याच्याकडे पाहू. म्हणजे देह म्हणजे मी नाही हा जो काही विचार आहे, देहबुद्धी ज्याला म्हणतो, ती देहबुद्धी जाईल.
कामना ठेवून कर्म केलं की मग झालं, देह म्हणजे मीच, मग ते झाड फोपावेल. कामना ठेवली तर मग त्या निरनिराळे त्या झाडाला येणाऱ्या फांद्या आहेतच आपले, निरनिराळे काय आपली ज्ञानेंद्रिय सगळं दाखवायला बसले, कर्मेंद्रिय करायला बसले, पंचप्राण बसलेले आहेत, हे हवं आहे हे हवं आहे असं सगळं आहेत. त्यामुळे मग हे वृक्ष वाढत जाईल. त्या वाढायला वेळ लागला नाही, कारण त्याला आपण सगळं खतपाणी घालणारच आहोत. पण त्याला जेव्हा आपण असं समर्पित भावनेने या देहाकडे बघू, त्यावेळी विवेक चूडामणीमध्ये आचार्य आपल्याला खरं म्हणजे विवेक चूडामणीचा ग्रंथ पण मोठा आहे आणि त्याच्यामध्ये सगळं तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. आपल्या आजच्या समासापुरतं आपल्याला हे कळेल की हे चंचलच सगळं आहे. मन चंचल आहे असं वारंवार आपण म्हणत आलेलो आहोत आणि आपल्याला तो अनुभव पण आहे. त्या चंचल मनाला स्थिर करायचं आणि एकदा का त्याला स्थिर केलं की त्याच्याजवळ हा गुण आहे, तो आपल्याला परमात्म्याकडे नेईल. हा परमात्मा म्हणजे श्रेष्ठ जो आहे सगळ्याचा पणजोबा मग अशी म्हणतात तसं, हा सगळं विश्व चालवणारा आहे, पण तो आपल्याला दिसत नाही आहे. त्याला आपल्याला जाणीवेच्या सहाय्यानं बघायचं आहे. अशा प्रकारचा आजचा हा विषय होता. थोडासा अवघड आहे, परंतु समर्थाने खूप सोपा करून आपल्यापुढे मांडला आहे आणि आपल्या परीनं आपण तो समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आता याच्यानंतर समास वाचलात की आपल्याला खरा दिसायला समास काही फार मोठा आहे अशातला भाग नाही. 32 ओव्यांचा समास आहे. पण आधीचा जो समास आहे की ज्याला आपण शाश्वत काय आहे तर ब्रह्म शाश्वत आहे ते पाहिलं आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवर आपण हा समास अभ्यासला आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा अभ्यास कराल तेव्हा शाश्वत ब्रह्माचा समास पण वाचा आणि त्याच्या जोडून हे चंचल निरूपण वाचा, म्हणजे आपल्याला कळेल. आता हे सगळं कळण्यासाठी वारंवार आपल्याला आठवण होईल की समर्थांसमोर तुमच्या आमच्यासारखी, म्हणजे आपण आता वयाने मोठे आहोत, पण समर्थांच्या समोर असणारे जी मुलं होती त्या मुलांना समर्थ तयार करतायत, महंत म्हणून तयार करतायत. आणि म्हणून मग त्यांना त्यांच्याजवळ चातुर्य पाहिजे. चातुर्य याचा अर्थ आपण पूर्वी पाहिलेला आहे की फक्त काही बोलण्यातलं चातुर्य असं नाही आहे, तर चातुर्य म्हणजे बुद्धिमत्ता, हुशारी. ती हुशारी पाहिजे. ते लगेच पुढला समास त्यांनी चातुर्य विवरणाचा घेतला आहे. यापूर्वी अनेकदा चातुर्याबद्दल बोलणं झालेलं आहे, पण आता शाश्वत ब्रह्म आणि हे चंचल मनाला स्थिर करणं, हे कळण्यासाठी आपल्याला जो कुठलं चातुर्य हवं ते आपल्याला या पुढल्या चातुर्य विवरणामधून कळणार आहे. तर तो शुक्रवारचा समास आपण म्हणजे आता तिन्ही समास वाचावे लागतील. शाश्वत ब्रह्म पण कळेल, चंचल पण कळेल आणि त्याच्यासाठी लागणारं जे चातुर्य आहे ते आपल्याला नंतर ते लगेच सांगणार आहेत, त्यामुळे त्याचा पण आपल्याला उलगडा होईल. अशा प्रकारचा आजचा समास होता. आज आपण थांबूया इथेच. तव स्मरण संतत स्फुरणदाया मा घडो, त्वदीय गुणकीर्तन ध्वनिसुरम्य करणी पडो, स्वदेश हित रक्षणा विण तुझी कथा नावडो, तुझ्या समहिया मुची तनुहि देश काजी पडो. जय जय रघुवीर.